नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत गावरान कारल्याची भाजी। आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत। मी त्यासाठी 1 पाव कारली, गावरान कारली आहे चांगली हिरवी, ती स्वच्छ धुवून अशी राऊंड शेप मध्ये कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच मीठ, हळद आणि थोडासा अर्धा लिंबूचा रस टाकून याला 1 तास भिजू घातलेला आहे। त्यामुळे आपला सगळा करवटपणा निघून जाईल। आता यात मी थोडंसं पाणी ॲड करून याला स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशी 1 ते 2 पाण्याने याला धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून अशी चांगली याच्यात पिळून घ्यायची आहेत। याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता मी एका प्लेट मध्ये आपली सगळी कारली काढून घेतलेली आहे। आता आपण फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवणार आहोत। मी आता या गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। याच्यात आता आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत, 1 चम्मच, आणि याच्यात आपण ही कारली चांगली परतून घेणार आहोत तेलामध्ये। गॅसची फ्लेम आपल्याला फुलच राहू द्यायची। आपल्याला ही कारली आता चांगली 50 ते 60% शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण थोडंसं 1 ते 1.5 तास मिठात आणि लिंबू टाकून भिजत ठेवल्याने आपली कारली अजिबात कडू होत नाहीत। नक्की एकदा करून बघा। आता मी गॅसची फ्लेम कमी करून त्याला एक झाकण ठेवून 2 ते 4 मिनिट असे गॅसच्या कमी फ्लेमवर परतून घेणार आहे। आता आपण आता बघून घेऊया आपली कारली अर्धवट शिजली की नाही ते। आपल्याला फक्त 50 ते 60% कारली शिजून घ्यायची आहे, पूर्णपणे कारली शिजवायची नाही। चेक करूया। मी लो फ्लेमवर याला 2 ते 3 मिनिटं झाकून अर्धवट शिजून घेतलेलं आहे, बघू शकता। आता ही कारली आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता याच कढईमध्ये आपण आज परत थोडंसं तेल घालून याच्यात मसाले परतून घेणार आहोत। साधारणतः 2 चम्मच तेल असायचे। आता तेल गरम झाल्यावर याच्यात आपण थोडंसं जिरं घालून घेऊ, अर्धा चम्मच जिरं, जिरं आपलं चांगलं परतून झालेलं आहे। याच्यातच आता आपण बारीक चिरलेला एक कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा फुल फ्लेमवर त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता आपला कांदा आता ब्राऊन कलरचा झालेला आहे, चांगला परतून झालेला आहे। याच्यातच आता आपण थोड्याशा 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत मी, त्या सुद्धा परतून घेणार आहोत। आता आपलं लसूण सुद्धा परतलेलं आहे। याच्यातच आता आपण थोडंसं कढीपत्ता आणि कढीपत्ता थोडंसं 1-2 सेकंद परतल्यावर लगेच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो ॲड करणार आहोत। आता आपल्याला टोमॅटो चांगला मऊसूत शिजू द्यायचा आहे कमी गॅसवर। त्यासाठी आपण थोडंसं याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढून आपला टोमॅटो बघा चेक करूया शिजला की नाही तो। आपला टोमॅटो आता शिजलेला आहे। त्याच्यातच आता आपण मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचं किस घालणार आहे। तुम्हाला खोबरं आवडत नसेल तुम्ही शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल। आता याला आपण थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत खोबऱ्याला तेलात परतून घेणार आहोत। बघू शकता छानपैकी मिक्स झालेलं आहे आपलं खोबरं। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा। बघा आता आपण गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेणार आहोत, लवकर शिजतील आपले मसाले। याच्यातच आता आपण बघा तुम्ही खोबऱ्याला आता तेल सुटलेलं आहे। याच्यात आपण आता थोडंसं लाल मिरची पावडर अर्धा चम्मच, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। पाव चम्मच हळद, आधी आपण हळद आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळं हळद थोडीच घालायची। हे सुद्धा आपण 1 ते 2 सेकंद परतून घेणार आहोत, आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळा पदार्थ आपण मिक्स करून घेऊ। बघा छानपैकी तेलात मिक्स झालेले आहे। याच्यातच आता आपण ही फ्राय केलेली कारले घालून घेणार आहोत, आणि कारली चांगली मिक्स करून याला कारली चांगली मिक्स करून याला आपण एक झाकण ठेवून शिजेपर्यंत 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर झाकून ठेवणार आहोत। आता आपण आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। बघूया आपली कारली शिजली की नाही ती। मी मधात एक वेळ चेक केलं होतं, बघू शकता किती छान सोनेरी कलर आलेला आहे आपल्या भाजीला। याच्यातच आता आपण अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 छोटा चम्मच धने पावडर ॲड करणार आहोत, आणि हे सुद्धा आपण 1 मिनिट त्याला परतून घेणार आहोत। बघा आपण आधी घातलं असतं तर हे मसाले परतून गेले असते। याला 1 मिनिट असं थोडंसं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपली कारली शिजलेली आहे, चांगल्या प्रकारे कट व्हायलीत आहे, तुटायलीत आहे। बघा चम्मच आपला आतपर्यंत चाललेला आहे, छानपैकी शिजली कारली।
आपली अशी अगदी सोपी, कोणतेच मसाले न घालता अशी गावरानी कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. याला आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता मी एका डिशमध्ये आपली कारल्याची भाजी काढून घेतलेली आहे. छान दिसायली फ्राय केलेली आहे कारल्याची भाजी. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि अशी या ट्रिकनं तुम्ही केली भाजी तर कधीच कडू होणार नाही तुमची कारली, आणि न खाणारेही कारल्याची भाजी खातील. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ही डिश करून बघा आणि कशी झाली ते मला कळवा.